कुणाला सांगणार नाहीस ना तू? दुसऱ्या ग्लासमधली वाईन संपवत आता तिने ग्लास ठेवला. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट कळत होतं की तिला नशा झाली आहे. पुढच्याच क्षणी त्याने तिच्या हातावर हात ठेवला. माझ्यावर विश्वास ठेव, मी कुठेच काही सांगणार नाही. त्याच्या हाताचा स्पर्श होताच जणू काही तिला काहीतरी झालं. तिने डोळे मिटले आणि काही क्षण ती तशीच त्याचा स्पर्श अनुभवत राहिली आणि मग तिने डोळे उघडले. खरं सांगू तुला, कुठेच बोलू नकोस ही गोष्ट. माझे सासरेबुवाचं नक्की झालं काय? आजपर्यंत ती गोष्ट मलाच काय, माझ्या सासूबाईंना देखील कळलेली नाही. ती काय बोलली राजला समजलंच नाही. म्हणजे मला काही कळलं नाही. अरे म्हणजे मी तुला सांगितलं ना, त्या रात्री माझ्या नवऱ्याने मला शेवटचा व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी मी आणि माझ्या सासूबाई आमच्या सासरीबुवांच्याच खोलीत होतो. आम्ही दोघी रडत होतो. सासरीबुवांना बोलताच येत नव्हतं आणि एका क्षणाला असं वाटलं की त्यांचा श्वास बंद झालाय. माझे मिस्टर तेव्हा व्हिडिओ कॉलवरच होते. ते गाडी चालवत होते. एका क्षणाला असं वाटलं की सासरे आता गेले होते, पण काही क्षणातच त्यांचे श्वास परत एकदा जोरात सुरू झाले. पण त्यांना बोलताना त्रास होत होता. माझ्या नवऱ्याला ते समजलं की आता त्यांचे श्वास परत सुरू झालेत. त्यांच्या जीवात जीव आला आणि मग त्याने फोन ठेवला. आम्हाला काही कळत नव्हतं की काय करावं. मी सासरेबुवांना तेव्हा म्हणाले की तुम्ही थांबा, मी आपल्या फॅमिली डॉक्टरला तरी बोलावून घेते. पण ते माझ्यावर एकदमच ओरडले. ते त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांचे शेवटचे शब्द असे होते की प्लीज कोणाला इथं बोलवू नका. 1 तासासाठी मला इथं एकटं सोडा प्लीज. सुरुवातीला सासूबाई आणि मी दोघी काही वेळ तिथून उठलोच नाही. पण नंतर त्यांनी शेवट आम्हाला विनंती केली की प्लीज 1 तासासाठी मला एकटं सोडा. 1 तासानंतर तुम्हाला जे काही करायचंय ते करा. आणि मग आम्ही दोघी तिथून गेलो. त्या 1 तासात नक्की काय घडलं कोणास ठाऊक. म्हणता म्हणता त्यांनी दिलेली ती 1 तासाची मुदत संपली. पहिली 10-15 मिनिट आम्ही काही केलं नाही. मी आणि सासूबाई त्यांच्या दरवाजाजवळ आलो आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. आता माझे सासरेबुवा जागेवरून उठायच्याही परिस्थितीत नव्हते. तर मग आतून कडी कोणी लावली हे समजलं नाही. आम्ही कितीतरी वेळ दार वाजवत राहिलो. आम्हाला काहीही समजत नव्हतं की काय होतंय नक्की. माझ्या नवऱ्याने मला एक गोष्ट त्याच दिवशी सकाळी सांगितली होती की अण्णांच्या खोलीमध्ये त्यांनी एक CCTV कॅमेरा बसवला होता इमर्जन्सीच्या वेळीसाठी. पण तो CCTV कॅमेरा आणि त्याचा ॲक्सेस आमच्याकडे कोणाकडेच नव्हता. नंतर मी माझ्या नवऱ्याला फोन लावत राहिले, पण त्यांचा फोन लागलाच नाही. अखेर आम्ही सगळ्यात जुन्या विश्वासू नोकराला बोलावलं. त्याने येऊन दार तोडलं. तुला खोटं वाटेल, दार उघडल्यावर आम्ही खोलीत जे पाहिलं ते आठवलं की आजही काळजाचा थर काप उडतो. ती बोलता बोलता थांबली. असं काय होतं त्या खोलीत? राजने विचारलं. काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं. खोली पूर्ण रिकामी होती. तिचे डोळे ते सांगत असताना भीतीने अक्षरशः भरून आले होते. तिचे ते शेवटचं वाक्य ऐकून राजच्या काळजात धस झालं. अगं हे कसं शक्य आहे? तूच म्हणालीस की ते चालण्या फिरण्याच्या अवस्थेत नव्हते आणि ते घरातून जाणार तरी कुठे? तुम्ही तर घरातच होता ना, मग ते गेले कुठे? राजने विचारलं. तेच तर तुला सांगते आहे. त्या रात्री त्यांचं नक्की झालं काय हे आम्हाला आजपर्यंत समजलं नाही. ही गोष्ट फक्त मी, माझ्या सासूबाई, घरातला तो विश्वासू नोकर, आमचे फॅमिली डॉक्टर आणि आमचे एक वकील या लोकांनाच ठाऊक आहे की त्या खोलीतून ते बेपत्ता झाले. त्यांच्याबद्दल कोणतीच खबर मिळाली नाही. अगं पण मग या अवस्थेत तुम्ही पोलिसांना वगैरे बोलवायचं होतं, त्यांचा शोध घ्यायला लावायचा होता. ते बेपत्ता झालेत, मग तुम्ही त्यांना मृत कसे काय घोषित करू शकता? बेपत्ता असणं आणि मृत होणं यात फरक आहे ना? राज म्हणाला. हो, माझं देखील त्या रात्री तेच म्हणणं होतं. माझ्या सासूबाईंनी आमच्या फॅमिली डॉक्टरांना आणि माझ्या सासऱ्यांच्या सर्वात जवळ असलेल्या त्या वकिलांना फोन केला. काही वेळातच ते तिथे येऊन हजर झाले. आमचा सगळ्यात जुना नोकर
या घटनेने इतका घाबरला होता की त्याला काय करावे तेच कळत नव्हतं. त्याचं वागणं मला विचित्र वाटत होतं. तो त्या खोलीतच घुटमळत होता आणि त्या खोलीत काहीतरी असं घडलं होतं जे त्याला माहिती होतं की कधी ना कधी ते घडणार आहे. असं त्याच्या वागण्यावरून मला 1-2 वेळा जाणवलं. मी त्याला विचारलं देखील, पण त्यावेळी त्यांनी काही सांगायला नकार दिला. काही वेळातच वकील साहेब आले आणि आमचे फॅमिली डॉक्टर पण आले. आम्ही दोघींनी त्यांना सगळं काही सांगितलं. आपण पोलिसांना बोलवायचं का? या माझ्या प्रश्नावर वकील साहेब म्हणाले की पोलिसात गेलो तर ही बातमी बाहेर मीडियामध्ये लीक होईल. एका मोठ्या उद्योगपतीचं असं एकाएकी स्वतःच्याच खोलीतून बेपत्ता होणं, तेही अशा अवस्थेत जिथे त्याला नीट उठून उभं देखील राहता येत नव्हतं, ही खूपच विचित्र गोष्ट आहे आणि या गोष्टीचा नक्कीच कंपनीच्या शेअर्सवर परिणाम होईल. कंपनीने नुकतेच 6 महिन्यापूर्वी स्वतःचे शेअर स्टॉक मार्केटला लिस्ट केले होते. शेअर्सचा भाव पडला असता खूप नुकसान झालं असतं. आर्थिक नुकसान तर भरून निघतं, पण इज्जतीचं नुकसान वेगळं झालं असतं. त्याची तर भरपाईही करता आली नसती. आणि मग वकील साहेब म्हणाले की आज सकाळीच त्यांना माझ्या सासऱ्यांनी फोन केला होता. माझे सासरे आणि वकील साहेब खूप जुने मित्र होते. सासऱ्यांच्या आयुष्यातली छोट्यातली छोटी गोष्ट देखील त्यांना ठाऊक होती. सासरे फोनवर त्यांना विचित्र अशा काहीतरी गोष्टी बोलत होते. शर्मिला बोलता बोलता थांबली. काय म्हणाले ते वकिलांना? राजने विचारलं. माझे सासरे वकिलांना म्हणत होते की आजचा दिवस निर्णायक आहे. माझ्याबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस. मला विचित्र असा भास होतोय. कोणीतरी मला इथून घेऊन जाणार आहे. मी जिथे कुठे जाईन मला शोधायला येऊ नका. जर मी इथे नाही सापडलो तर समजून जा की मी ह्या जगात नाही. कुठं कळू देऊ नका नक्की माझं काय झालं, असं ते काहीतरी म्हणाले. वकील साहेबांना देखील ती गोष्ट म्हणजे विचित्र वाटली. सासऱ्यांचं मानसिक संतुलन तसंही शेवटच्या काही दिवसात बिघडलं होतं हे आमच्या वकील साहेबांनाही माहिती होतं. त्यामुळे सगळा व्यवसाय माझ्या नवऱ्याच्या हातात देण्याबद्दल कागदपत्रांची तयारी सुरू झाली होती. वकील साहेबांनी ती गोष्ट जास्त मनावर घेतली नाही, पण रात्री जेव्हा खरंच असं काहीतरी घडलं तेव्हा मात्र त्यांना ते सगळं आठवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही देखील सासऱ्यांच्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी ही गोष्ट आपापसातच दडवून ठेवली. फॅमिली डॉक्टरांची चांगली ओळख होती. त्यांनी एक डेथ सर्टिफिकेट बनवून घेतलं. आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली की रितेश परत येतील, पण रितेश परत आले नाहीत. वकील साहेब आणि फॅमिली डॉक्टर दोघेही आम्हाला म्हणाले की तुम्हाला ही बातमी आता जगासमोर उघड करावी लागेल, पण त्याचवेळी त्यांचा अंत्यविधी देखील करताना दाखवावा लागेल. तुला खोटं वाटेल, आम्ही त्या दिवशी काय काय केलं, किती बनाव रचला, ही गोष्ट मी आजपर्यंत कोणाला सांगितली नाही, ती म्हणाली. आता तिने स्वतःच्या हातानेच वाईनची बाटली घेतली आणि तिचा ग्लास भरला. नक्की काय बनाव रचला तुम्ही? त्याने विचारलं. मी कार घेऊन पहाटे बाहेर निघाले. आमचा नोकर माझ्यासोबत होता. आम्ही पुण्यात काही ठिकाणी फिरलो. त्याच्या बऱ्यापैकी ओळखी होत्या. त्याने मालकांच्याच उंचीचा आणि त्यांच्याच साईजचा एक पुतळा मॅनेज केला. कार्डबोर्डचा पुतळा बनवणारे काही लोक त्याच्या ओळखीचे होते. तो पुतळा आम्ही बंगल्याच्या मागच्या भागातून बंगल्यात आणला आणि मग तिथून अंत्यसंस्काराचा एक बनाव रचला. पुतळा पूर्ण झाकलेला, तिरडी अशी सजवली होती जणू एखादं खरं प्रेत त्याखाली असावं. तोपर्यंत दिवस उजाडला होता. डेड बॉडी नव्हती, पण त्या जागी सजवलेल्या तिरडीत एक पुतळा आम्ही ठेवला होता. हे फक्त आम्हा 5 जणांना ठाऊक होतं. मी रितेशचा फोन जवळपास 50 ते 60 वेळा ट्राय केला, पण त्याचा फोनच लागत नव्हता. घरातल्या काही नोकरांनी मालकाचं शेवटचं दर्शन घ्यायची गोष्ट बोलून दाखवली, पण फॅमिली डॉक्टर आणि इतर लोकांनी काहीतरी कारण सांगून ते शक्य नाही असं म्हणत त्यांना शांत केलं. दुपारी 11 पर्यंत हे सगळं सुरू होतं आणि मग तिथून आम्ही ॲम्ब्युलन्समधून ती सजवलेली तिरडी घेऊन स्मशानात गेलो. रितेश कुठे आहे हा प्रश्न उपस्थित होतच होता, पण रितेश बेपत्ता आहे
ही बातमी शेवट मला सगळ्यांना सांगावी लागली. अखेर तो अंत्यविधी कसा बसा उरकला. आम्ही घरी आलो. काहीच कळत नव्हतं नक्की आपण काय करतोय. या गोष्टीला फक्त 5 लोक साक्षीदार होते. मी, माझ्या सासूबाई, आमचे वकील आणि फॅमिली डॉक्टर आणि आमचा नोकर. आणि आता तू आहेस ज्याला ही गोष्ट माहिती आहे. तिचं मन आता हळूहळू मोकळं होत चाललं होतं. तिने आता परत एकदा बाटली हातात घेत 4था ग्लास भरायला सुरुवात केली. पण राजनी तिचा हात धरला. बाटली तिच्या हातातून काढून घेतली. प्लीज थोडीशी दे ना. किती मस्त वाटतंय मला. नाही, जेवढं झालं तेवढं खूप झालं आता. आपण जेवण करायचं. मग मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करेन. समजलं? राज म्हणाला. ती पण थोडीशी शांत झाली. ती त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होती. आता तिने त्याचा हात धरला. एक सांगू का तुला? बोल. म्हणजे आपण आता 3ऱ्यांदा भेटतोय. पण का कुणास ठाऊक मला तू पहिल्या भेटीतच आवडायला लागलास. पण मला तुझी ती गाडी नाही आवडत. त्या गाडीत कोणीतरी असतं मागे बसलेलं. मला लक्षात येतं ते. कधी कधी खूप विचित्र वास येतो आणि पुढच्याच क्षणी तो वास नाहीसा होतो. त्या गाडीत काहीतरी आहे. तू चेक करून घे एकदा प्लीज. ती आता नशेत होती. पण तिचं ते बोलणं ऐकून राज जरासा चक्रावून गेला होता. हो, मी करेन. आणि त्याने आता वेटरला बोलावलं. मेनू कार्ड बघत त्याने जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच वेटर जेवणाची ऑर्डर घेऊन आला. दोघांनी आता जेवण केलं. मी आता या अवस्थेत घरी नाही जाऊ शकत. ती जागेवरून उठली आणि तिचा तोल गेला. राजने तिला सावरलं. तिच्या शरीराला त्याच्या हाताचा स्पर्श झाला होता आणि त्या स्पर्शाने ती मोहरून निघाली होती. इथंच काही अंतरावर विमाननगर आहे. तिथं आमचा एक फ्लॅट आहे. आपण तिथं जाऊया. प्लीज नाही म्हणू नकोस. ती एखाद्या लहान मुलीसारखी हट्ट करत होती. ठीक आहे, पण घरी काय सांगशील? सांगेन मैत्रिणीकडे राहिले म्हणून. माझ्या काही जवळच्या मैत्रिणी आहेत पुण्यात. याआधी पण त्यांच्याकडे अधूनमधून राहिले आहे. आता गेले तर त्यांना कळेल मी नशेत आहे ते. उद्या सासूबाई नातवाला घेऊन देवदर्शनाला जाणार आहेत पहाटे. त्यांना सारखं असं वाटतंय की घरात काहीतरी विचित्र घडतंय आणि माझ्या मुलाला कसली तरी नजर लागली. त्याच्यामुळे तो त्या दिवशी पायऱ्यांवरून घसरून पडला होता. ते आता 2-3 दिवस तरी येणार नाहीत. ऐक ना, एक वाईनची बॉटल घे ना सोबत. ठीक आहे. राजने तिथूनच एक बॉटल विकत घेतली. आता तिच्याबरोबर पार्किंगमध्ये आला. तिला आता त्याने कारमध्ये बसवलं आणि तोही बसला आणि तिथून आता ते तिच्या फ्लॅटकडे निघाले. गाडी आता त्या पार्किंगमधून निघाली होती. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. अचानक तिने खिडकी उघडली. मी म्हटलं होतं ना तुझ्या गाडीत काहीतरी आहे. सारखा वास येतो. मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं आहे. पण आता मी बघितलं तर तिथे कोणीच नसणार. पण ते तिथेच आहे. मला माहिती आहे. ती दारूच्या नशेत बोलत होती. पण तिला कसं कळत होतं की ती मागेच आहे. अगं मागे काही नाहीये. तू जास्त वाईन घेतली आहेस त्यामुळे तुला वाटतंय. मला तर कसलाच वास येत नाहीये. कारमध्ये फ्रेशनर पण मारलाय मी. बरं मला सांग इथून कुठे जायचे? मला तुझा फ्लॅट कुठे आहे ते सांग. राजनी विषय बदलला. इथून समोर एक ब्रिज येईल. त्या ब्रिजवरून राईट साईडला वळायचं आहे आणि मग तिथून सरळ जाऊ दे गाडी. कुठे थांबू नकोस. मग पुढे एक मोठा चौक लागेल. त्या चौकात तुला एक मॉल दिसेल. त्या मॉलपासून लेफ्ट साईडला घे. तिथे पुढे गेलं की काही अंतरावरच वुडलँड सोसायटी दिसेल. तिथे आल्यावर गाडी थांबव. ती आता त्याच्याकडे बघत होती. एकटक तिची नजर त्याच्यावर खिळून होती आणि आता अनाहूतपणे तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवत तिने त्याला स्पर्श केला. त्याच्या खांद्याला ती वरपासून खालपर्यंत स्पर्श करत राहिली. त्याने तिच्याकडे वळून फक्त एक कटाक्ष टाकला. तिच्या चेहऱ्यावर ते खट्याळ स्मित हास्य तसंच होतं. ती आज या दारूच्या नशेत असली तरी देखील तिच्या मनातल्या खऱ्या भावना आता बाहेर येऊ लागल्या होत्या. तिने सांगितलेल्या निर्देशनानुसार आता त्याने गाडी वुडलँड सोसायटीच्या समोर आणत थांबवली. जवळ येत वॉचमनने तिला बघितलं आणि लगेच गेट उघडलं. राजने आता गाडी गेटमधून आत घेतली.
पार्किंगमध्ये गाडी पार्क करत आता राज गाडीतून उतरला. तिच्या बाजूला येत त्याने दरवाजा उघडला आणि तिला धरत बाहेर उतरवलं. आता ती थोडीशी ओके वाटत होती. राज आता ते तिथून चालत चालत लिफ्ट जवळ आले. लिफ्टमध्ये चढून आता तिने 8व्या मजल्याचे बटन दाबलं. 8व्या मजल्यावर येऊन लिफ्ट थांबली आणि दोघे बाहेर उतरले. 801 नंबरचा फ्लॅट तिचा होता. हा फ्लॅट माझा आहे. माझ्या वडिलांनी मला हा फ्लॅट गिफ्ट केला होता. या फ्लॅटबद्दल फार कोणाला माहिती नाही. रितेशला देखील या फ्लॅटबद्दल मी काही सांगितलं नव्हतं. कधी कधी त्या घरात माझा जीव गुदमरू लागला की मग मी इथे यायचे. 2-3 तास इथे बसून मेडिटेशन करायचे आणि मग मला कुठे जरा बरं वाटायचं. मग मी इथून परत जायचे. आठवड्याला 1-2 वेळा मी इथे येत असते. घरकामासाठी एक केअरटेकर बाई सकाळी येते, घर साफसूफ करते आणि मग जाते. घरात सगळीकडे CCTV कॅमेराज आहेत. त्याचा ॲक्सेस मला असतो, त्यामुळे फ्लॅटचा गैरवापर होत नाही. ती फ्लॅटचे दार उघडत उघडत सगळं काही सांगत होती आणि आता दोघेही फ्लॅटमध्ये आले. फ्लॅट खरंच खूप आलिशान होता. त्या फ्लॅटमध्ये जागोजागी भिंतीवर मेडिटेशन, ध्यानधारणे विषयीचे पोस्टर लागलेले दिसत होते. ती आतमध्ये आली आणि सोफ्यावर बसली. पायातले हिल्स तिने काढून बाजूला ठेवले. खूप मस्त वाटते आज. खूप दिवसांनी मी आयुष्य काय आहे हे अनुभवते आहे. त्या बंगल्यात माझा जीव गुदमरायचा. रितेश मला पहिल्यापासूनच आवडायचा नाही. ती म्हणाली, मग लग्न का केलंस? तेव्हा सांगायचं होतं. राज म्हणाला, घरच्यांनी माझ्यावर प्रेशर टाकलं म्हणून मला लग्न करावं लागलं. माझा पण भोग होता, तो संपला आहे आता. थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. तू पहिल्यांदा आलास ना आज. ती उठली आणि तिचा लगेचच तोल गेला. राजने तिला सावरलं आणि यातच तिच्या खांद्यावरचा पदर खाली सरकला. पण राजने नजर फिरवली. सॉरी, माझा तोल गेला, ती म्हणाली आणि आत किचनमध्ये गेली. किचनमधून येताना तिने 2 काचेचे ग्लास आणि एक पाण्याचा जग भरून आणला होता आणि आल्या आल्या लगेच तिने वाईनची बॉटल उघडली. तिने दोन्ही ग्लासेसमध्ये वाईन भरली. राजने थोडं पाणी प्यायला आणि मग वाईनचा ग्लास उचलला. दोघांनी चेअर्स केला आणि आता 2 घोट घेतली. ग्लास समोर ठेवला. मगाशी तू एक गोष्ट अर्धवट सांगितलीस, ती ऐकण्यात इंटरेस्ट होता. तू मगाशी म्हणाली होतीस की तुमच्या घरातला तो जुना नोकर त्या खोलीत जेव्हा आला आणि तुझे सासरी तिथे नव्हते त्यावेळी तो असा वावरत होता जणू त्याला आधीपासून माहिती होतं की कधी ना कधी हे होणार आहे. त्याने तुला काही सांगितलं नाही का नंतर? किंवा तू त्याला काही विचारलं नव्हतं का? हो, मी विचारलं होतं. बरं झालं तू विचारलंस. मी विसरले सांगायला. या घटनेनंतर 3-4 दिवसांनी मी त्याला एकांतात ही गोष्ट विचारली. त्यावर त्याने मला त्याला माहीत असलेल्या काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणायचा की 6 महिन्यात एकदा असं व्हायचं की साहेब संध्याकाळचे कुठेतरी एकटे निघून जायचे. स्वतःच्या ड्रायव्हरला देखील ते बरोबर घेऊन जायचे नाही. 1 वर्षांपूर्वी असंच एके रात्री ते कुठेतरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा ते पूर्णपणे दारूच्या नशेत होते. त्यांच्या मेंदूवर दारूची नशा तशीच होती आणि नशेत ते काहीतरी बरळत होते. तो मला रोज छळतोय. त्याची भूक शांत करता करता माझं जगणं हराम झालंय. कधी कधी वाटतं आग लावून टाकावी त्या पेटीला. असं काहीतरी ते बरळत बरळत झोपी गेले होते. ज्या रात्री सासरे बेपत्ता झाले त्या खोलीतून त्या दिवशी दुपारी नोकर त्यांच्यासाठी दूध घेऊन गेला होता. त्यावेळी ते नोकराला म्हणाले होते, गोपी, आज काही खरं नाही माझं. मला चित्रविचित्र भास होत आहेत. कोणीतरी मला एखाद्या लाकडाच्या पेटीत बंद करतंय. कोणीतरी माझे श्वास ओढून घेतंय. मला चांगलं वाटत नाहीये. नोकराने त्यांना कसं तरी शांत केलं आणि तो त्यांच्या खोलीतून निघून गेला. संध्याकाळी तो जेव्हा त्यांना ब्रेकफास्ट द्यायला म्हणून गेला तेव्हा ते अजूनच विचित्र असं काहीतरी बडबडत होते. शून्यात नजर लावून ते बोलत होते की आता माझं पण तेच होणार. मला पण त्याच पेटीत राहावं लागणार. असं का वाटतंय मला? मला नाही राहायचं त्या पेटीत. मला मुक्ती हवी आहे. मला मुक्ती हवी आहे.
असं काहीतरी ते बोलत होते. कोणती लाकडाची पेटी आणि ते कशाबद्दल बोलत होते हे काहीच कळू शकलं नाही. त्यामुळे नोकराला असं वाटत होतं जणू त्यांना आधीच कळलं होतं की काहीतरी विचित्र घडणार आहे, मृत्यूपेक्षाही काहीतरी भयंकर. त्या रात्री तिथे नक्की काय घडलं हे देखील कळायला मार्ग नाही, कारण CCTV फुटेजचा ॲक्सेसच नाही आमच्याकडे. दुसरं म्हणजे तो CCTV कॅमेरा माझ्या नवऱ्याने कुठे लावला होता तो देखील त्या खोलीत कुठे सापडला नाही. ती म्हणाली. तिने वाईनचा हा ग्लास हातात घेतला आणि 2 घोट घेत परत ग्लास ठेवला आणि अचानक तिला त्या खोलीत एक दुर्गंध जाणवू लागला. राज, तुझ्या गाडीत जसा वास यायचा ना तसाच वास मला इथे पण येतोय. कुणीतरी आहे या खोलीत आपल्या व्यतिरिक्त, मला जाणवतंय. असं म्हणत ती जराशी घाबरली होती आणि तितक्यात खोलीतील लाईट एकाएकी बंद झाली. विजेचा झटका बसावा तशी ती त्याच्या दिशेला आली आणि त्याच्या मिठीत तिने स्वतःला एकरूप करून घेतलं. तिचा स्पर्श होताच त्याचा स्वतःवरचा संयम सुटला. दोघेही त्या भावनेच्या भरात वाहवत गेले. या सगळ्यात लाईट येऊन खोली प्रकाशमय कधी झाली याचाही त्यांना विसर पडला होता. एकमेकांच्या मिठीत ते दोघे विसावले होते. रात्री त्यांच्यातली सगळी बंधन संपून गेली होती. प्रणयाच्या धुंदीतच त्यांना झोप लागलेली. मध्यरात्री त्याला जाग आली. घसा सुकून गेला होता. ती त्याच्या बाजूला निजली होती. तो बेडरूममधून उठला आणि चालत किचनकडे गेला. किचनजवळ येत त्याने फ्रीज उघडला. फ्रीजमधली पाण्याची बाटली त्याने बाहेर काढली. त्यातलं थोडंसं पाणी त्याने प्यायलं आणि बाटली परत एकदा ठेवत फ्रीज बंद करत त्याने मागे वळून बघितलं आणि अचानक तो दचकला, कारण शर्मिला त्याच्या मागे उभी होती. विचित्र नजरेने तिच्याकडे बघत होती. तू जागी होतीस? त्याने विचारलं. कदाचित तू मला अजून ओळखलेलं दिसत नाहीस राज. तुला वाटत असेल की मला काही कळत नाही, पण एक सांगू, मला ते सुद्धा कळतं जे तू बोलत नाहीस. मला तुला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणत तिने त्याचा हात घट्ट धरला आणि त्याला घेऊन ती आता किचनमधून हॉलमध्ये आली. हॉलच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे तिने बोट दाखवलं. राजला काहीच दिसत नव्हतं. तुझ्यासाठी तिथे एक सरप्राईज आहे, जा जाऊन बघ, ती म्हणाली. तिचं बोलणं खूपच विचित्र वाटत होतं. एक एक पाऊल टाकत ती अंधाऱ्या कोपऱ्याजवळ आला आणि त्याच्या पायाला काहीतरी लागलं. त्याने निरखून खाली पाहिलं तर त्याचं डोकं सुन्न झालं. तो कॉफिन होता ज्याला त्याचा पाय लागलेला. तो कॉफिन तिने वर आणला होता. त्याने कॉफिनचं दार उघडलं. कॉफिन रिकामा होता. त्याने मागे वळून बघितलं आणि अचानक रसिक त्याच्या अगदी मागेच उभा होता. तो एकदम त्याला बघून हादरला. दचकून तो एकदम उठला. त्याने इकडं तिकडं बघितलं. सकाळ झालेली, म्हणजे हे स्वप्न होतं, पण किती सत्य वाटत होतं. ती पलंगावर नव्हती. बाजूला स्वतःचे कपडे पडलेले त्याने अंगावर चढवले आणि आता तो त्या खोलीतून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत ती खोलीच्या मध्यभागी जमिनीवरच मांडी घालून बसली होती. ती मेडिटेशन करत होती आणि तितक्यात राजची नजर खोलीच्या कोपऱ्यात गेली. ती विद्रूप स्त्री देखील उभी होती, पण आज त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर कोणतंही स्मितहास्य नव्हतं. ती राजकडे फक्त लांबून बघत होती, पण तिची नजर मात्र सतत शर्मिलाकडे जात होती. शर्मिलाला बघून तिला काहीतरी भीती वाटत असावी असं वाटत होतं. शर्मिला त्या मेडिटेशनमध्ये इतकी खोलवर उतरली होती की राजच्या येण्याचाही तिला पत्ता लागला नाही. राजने रात्रभर सिगरेट ओढली नव्हती. तो आता थोडासा बाजूला आला. काही अंतरावर त्याला बाल्कनी दिसत होती. तो बाल्कनीच्या दिशेला गेला आणि तिथे जात त्याने सिगरेट पेटवली. घड्याळात बघितलं तर 7 वाजले होते. मोबाईल हातात घेतला तर आसावरीचे 7-8 मिस कॉल होते. राजनी आसावरीचा नंबर डायल केला आणि पहिल्या रिंगला तिने फोन उचलला. आहेस कुठे तू? तुला काही काळजी आहे की नाही? लोक आपली वाट बघत असतील घरी. घरी येणार नव्हतास तर एकदा फोन करून सांगायचं होतं ना. मी नाही म्हणाले नसते. कधी येणार आहेस घरी? लवकर सांग. अगं थांब जरा, किती भडकतेस? मी पुण्यातच आहे. एका कामात गुंतलो होतो.
त्यामुळे मला रात्री इथेच एका लॉजवर थांबावं लागलं. तासाभरात चेकआउट करेल आणि मग घरी येईल. दीपक आला होता का? दीपकने काही पुढच्या प्लॅनबद्दल सांगितलं का? हो, ते लोक काल साताऱ्याच्या रिसॉर्टवर पोहोचलेत. दीपकची 2 माणसं त्यांच्या मार्गावर आहेत. ती सगळी कॅश त्यांच्या सोबत आहे. ठीक आहे, मी येतो. 1 तासात निघीन. संध्याकाळपर्यंत मला आणि केशवला तिथे पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, ये लवकर. मी वाट बघते, आसावरी म्हणाली. त्याने फोन ठेवला. सिगरेटचे 2 झुरके घेत आता त्याला कुठे जरा थोडी किक बसली आणि तितक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.